नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम मराठी भाषा दिनाच्या सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. गोव्याचा कंटाळा आला, आता होळीला घरी चला. 9 फेब्रुवारी रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकींचा निकाल लागला. 2 दिवसाच्या अवधीनंतरच भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी आपापले गट जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन नोंदविले. त्यानंतर खरा थरार सुरू झाला. रायगड जिल्हा परिषदेमध्ये 21 जागा मिळवून शिवसेना शिंदे गट 1 नंबरचा पक्ष पुढे आला. परंतु रायगडचे बाहुबली नेते सुनील तटकरे यांनी राजकीय खेळी केली आणि भाजप 15 आणि राष्ट्रवादी 16 यांची एकत्र मोठ बांधून रातोरात गोव्याला हलविले. जवळपास गोव्याला जाऊन जिल्हा परिषद सदस्यांना 14 दिवसाचा काल लोटला. काही दिवस सदस्यांना मौज मजा करण्यात आनंद मिळाला. त्याच सुमारास शिंदे गटाकडून सत्तेत सहभागी होण्यासाठी वरच्या पातळीवर बोलणी सुरू झाली. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांचा गोव्याचा वास्तव्य वाढत जाऊ लागला. अखेर 2 दिवसापूर्वी अध्यादेश निघाला की 20 मार्च अगोदर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची सत्ता स्थापन करून सर्वसाधारण बैठकीचे आयोजन करावे. त्यातच 2 तारखेला आलेला होळी सण पाहता सदस्यांना गोव्यात राहण्यास रस उरला नाही. त्यामुळे त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे हट्ट धरला आहे की आम्हाला कंटाळा आला, आता घरी चला. असे असले तरी भाजपला आणि राष्ट्रवादीला भीती वाटत आहे की शिंदे सेना घोडेबाजार करून त्यांचे सदस्य फोडतील. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी हे सावध पवित्रा घेत आहेत. पण एवढे नक्की, आता काही झाले तरी सदस्य आता गोव्यात राहणार नाहीत. त्यांनी घरी जाण्याचा हट्ट धरला आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.